राधानगरीतील तरुणी अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी करा. अखिल भारत हिंदू महासभेची मागणी. देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या, दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं आमचं. राधानगरी तालुक्यातील महाविद्यालयीन तरुणीवरील कथित अत्याचार, ब्लॅकमेलिंग व शोषण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तरुणीचे फोटो व व्हिडिओ तयार करून तिच्यावर दबाव आणल्याच्या घटना अत्यंत गंभीर असून त्यातून महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक दबाव न येऊ देता निष्पक्ष तपास करण्यात यावा अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभा कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी बोलताना अखिल भारत हिंदू महासभेचे अभिजित पाटील म्हणाले, आज आपण अखिल भारत हिंदू महासभा पक्ष यांच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात आलो आहोत. तर या ठिकाणी विषय असा होता की राधानगरी तालुक्यामध्ये जी महाविद्यालयीन तरुणी म्हणजे पीडित तरुणी आहे, तर तिच्या संदर्भात ज्या 4 आरोपींनी तिच्यावर जो अतिप्रसंग केला, तिचे अश्लील फोटो काढले आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लॉजमध्ये तिच्यावर यो अतिप्रसंग किंवा या पद्धतीने व्हिडिओग्राफी केलेली आहे. तर या सर्व लॉजवर कारवाई झाली पाहिजे. त्याचप्रमाणे जे आरोपी आहेत तर त्यांचे वकीलपत्रही कोणी घेऊ नये आणि त्यांना कडक शासन व्हावे या पद्धतीनं आज पोलीस प्रमुखांना आपण चर्चा झालेली आहे आणि पोलीस प्रमुखांनी पण या सर्व गोष्टींचा प्रामुख्याने विचार करून त्यांना कडक शासन करता येईल किंवा देता येईल या पद्धतीनं त्यांची चौकशी पण चालू आहे. तर या संदर्भात आज आपण पोलीस प्रमुखांना आणखीन एक विषय सांगितलेला आहे की महिला दक्षता कमिटी. तर प्रत्येक तालुका स्तरावर असू दे, गाव पातळीवर असो किंवा शहर पातळीवर असू दे, महिला दक्षता कमिटी असणे फार गरजेचं आहे. कारण या सर्व पीडित तरुणी असतील किंवा महिला असतील, या महिला दक्षता कमिटीकडेच आपल्यासाठी किंवा आपल्या संरक्षणासाठी दाद मागू शकतात. तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर महिला सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करणे, महिला दक्षता समित्या स्थापन करणे तसेच महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे. यावेळी नंदकुमार घोरपडे, राजेंद्र तोरसकर, विकास जाधव, सुनील सामंत, अजय सोनवणे, प्रशांत पाटील, गजानन तोडकर, विक्रम जरग आदी पदाधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.